हाय मैत्रिणींनो, आज गतधारी अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या असं कोण कोण म्हणतात, पण गटारी अमावस्या चुकूनसुद्धा कधी म्हणायचं नाही. गतधारी अमावस्या म्हणजे आपल्या मागडची इडापिडा जाणारी ही अमावस्या असते, जी आषाढ महिना संपून श्रावण लागताना ही अमावस्या येते. आणि आजची ही अमावस्या साधीसुधी नाही आहे, ही गुरुवारी आलेली आहे आणि आज गुरुपुष्यामृत आहे. गुरुपुष्यामृत म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. त्या दिवशी लोक आवर्जून सोनं खरेदी करतात, पण आज सोनं खरेदी नाही करणं झालं तर धने आणि खडीसाखर किंवा गुळ खोबरं असा तुम्ही नैवेद्य दाखवावा. पहिले प्रथम गणपतीची पूजा करावी. मी माझ्याकडं गणपती नसल्यामुळे तांबड्या सुपारीची पूजा करत असते कायम. आणि हे सर्व घरातले दिवे ठेवलेले उजळून काढायचे आहेत आणि ते संध्याकाळच्या वेळी सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत. म्हणजे दुरितातून तिमिराकडे किंवा अंधारातून उजेडाकडे असे ह्या अमावस्येचं महत्त्व आहे. ज्या दिवशी कुठेही अंधार ठेवायचा नाही. दारात दोन्ही बाजूला तुळशीजवळ आणि घरात देवापुढे सर्व दिवे खाली तांदूळ ठेवून त्याच्यावरती प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. देवाजवळसुद्धा एक दिवा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्या दिव्यांची पूजा करायची आहे. आणि शक्य असल्यास लहान मुलांना सकाळीच ओवाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांच्या मागडची इडापिडा सर्व बाधा असेल काही तरी तीसुद्धा दूर होऊन जाते. लहान मुलांना, मोठ्या मुलांना, माणसांना आज सकाळी ओवाळून घ्यायचं आणि पूजा जर सकाळी शक्य नाही झालं तर संध्याकाळी तुम्ही लहान मोठ्यांना, मुली असल्या तरी त्यांना ओवाळू शकताय आणि ही अमावस्या साजरी करू शकताय. तर मी अशा पद्धतीने अमावस्या साजरी केलेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने करताय हे सुद्धा मला सांगा. तोपर्यंत धन्यवाद.